सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत हितगुज हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित पुस्तक. आज जी मी गोष्ट त्यातली वाचून दाखवतेय त्याचं शीर्षक आहे किरकिरे आणि कुरकुरे मन. मध्यंतरी SOTC तर्फे आम्ही युरोप बघावयास गेलो होतो. युरोपचं अवर्णनीय सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. ते डोळ्यात साठवून घ्यायला एक जन्म अपुरा होता. स्वित्झर्लंडचे शुभ्र हिमाचे डोंगर, 15,000 फुटावरचे बर्फाच्या कलाकुसरीचे महाल, व्हेनिसच्या निर्मळ पाण्यातला बोटीतला रम्य प्रवास, ट्युलिप्सच्या बगीच्यातील आपल्या लावण्याने स्वर्गीय सौंदर्याचा आनंद देणारी फुलं, सारंच अपूर्व होतं. हॉटेलमधली व्यवस्था, जेवण छान होतं. परंतु आमच्या बसमधील एक सहप्रवासी सकाळ झाली की सतत तक्रारी घेऊन व्यवस्थापकाकडे जायचा. एके दिवशी तर त्याने आज आंघोळीला कमी लांबीचा टॉवेल होता, पाणी पुरेसं गरम नव्हतं म्हणून नुसतीच तक्रार नाही तर वादावादी आणि भांडणही केलं. सकाळी उठल्या उठल्या साऱ्या प्रवाशांचा मूड त्याने घालवला. समाजात काही माणसं अशी तक्रार करायला कारणच शोधत असतात. कॉलेजमध्ये प्रवेशाच्या आणि परीक्षेच्या वेळी या तक्रारींचा सीझनच सुरू होतो. मी उपप्राचार्यपद सांभाळत असताना ऑफिसमध्ये तक्रारींची एक फाईलच केली होती. त्यातील बहुतेक तक्रारी त्या व्यक्तीनं स्वतःच दुरुस्त करण्यासारख्या होत्या. परीक्षेला वर्ग झाडलेले नसतात, शिपाई वर्ग जागेवर नसतो, मुलं बोलतात, कॉपी करतात, अशा शिक्षकांच्या तक्रारी, तर पाल्याच्या क्लासला उशीर होतो, टाईम टेबल बदला किंवा परीक्षेला पेपर लिहिताना अर्धा मिनिट दोरा उशिरा मिळाला, वर्गाबाहेरच्या मुलांनी थोडा आवाज केला, अशा तक्रारी घेऊन पालक येतात. बारीक बारीक गोष्टी फार मोठ्या करून त्यात तासनतास घालवतात. कॉलेजचा एखादा कार्यक्रम उत्तम झाला असला तरी म्हणतात, अहो वक्त्यांची ओळख जरा लांबलीच नाही का. काही माणसांचा असा एक पिंडच असतो की ज्यांना तक्रार केल्याशिवाय चैनच पडत नाही. या तक्रारीची एक जिवलग मैत्रीण आहे आणि ती म्हणजे टीका. काही लोकांनी इतरांच्यावर टीका करणं हेच करिअर निवडलेलं असतं. ते प्रत्येक माणसाचा दोष शोधून काढतात. अशी माणसं कार्यालय, घर, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था सगळीकडे असतात. ते सारखे जीवनाच्या आरशातील फुटलेल्या काचा शोधित फिरतात. खरं म्हणजे या लोकांमध्ये मानसिक समस्या असते आणि ते साऱ्या जगाला नावं ठेवत राहतात. संदीप खरे या लोकप्रिय कवीनं त्याच्या कवितेत या लोकांचं फार सुंदर तुलनात्मक वर्णन केलंय. तो म्हणतो, मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो. या मी सारखे लोक निराशवादी आणि नकारात्मक विचार करणारे असतात. थॉमस एडिसननं ज्यावेळी ग्रामोफोनचा शोध लावला त्यापूर्वी लोक त्याला म्हणत होते, आजपर्यंत कोणीच माणसाचा आवाज मशीनद्वारे जतन करून पुन्हा ऐकवलेला नाही, तेव्हा तुलाही हे जमणं अशक्य आहे. पण एडिसनने अशक्य ते शक्य करून दाखवलं, कारण त्याच्या स्वतःच्या मनावर असलेला प्रचंड विश्वास आणि सकारात्मक वृत्ती. तक्रार, टीका यांच्याबरोबर कारणं किंवा सबबी शोधणाऱ्यांची किंवा सांगणाऱ्यांची एक जमात आहे. एखादी गोष्ट मला करायला जमली नाही तर त्यावर कारणं सांगून अपयशाचं समर्थन करायचं. मी यशस्वी होऊ शकले असते जर मला असे पालक मिळाले नसते, जर मला असा नवरा आणि सासर मिळालं नसतं, जर मला पुरेसा वेळ असता, जर मला मुलांकडे बघावं लागलं नसतं, जर माझी मुलं खूप हुशार असती, जर मला कोणी मदतीला असतं,
जर माझ्याकडे पैसा असता, माझे कलागुण लोकांनी ओळखले असते, माझी तब्येत चांगली असती, जर माझं नशीब चांगलं असतं, इत्यादी इत्यादी इत्यादी. याचाच अर्थ आपण यशस्वी न होण्यासाठी कोणतंही कारण आपण योग्य समजलात तरी ते बरोबर नाही किंवा खरं नाही. खरं हेच आहे की यशस्वी होण्यासाठी आपली इच्छा पुरेशी ज्वलंत नाही. सबबी सांगणं म्हणजे आपण यश मिळवू शकत नाही किंवा शकलो नाही, त्यावर सुंदरसं मखमली पांघरून घालणं हे होय. समाजाला फक्त एकच गोष्ट हवी असते, तुम्ही यश संपादन केलंत का? ते का नाही केलं गेलं याची कारणं समाजाला नको असतात. सबबी शोधण्याची माणसाची एक फार जुनी सवय आहे. जर एखादी गोष्ट साध्य करता आली नाही तर त्याचं कारण म्हणजे अलिबीज त्यांच्याजवळ तयार असतात. ते कारण किंवा ती सबब त्यांनीच निर्माण केलेली असते. ती सबब त्या व्यक्तीच्या काल्पनिक मुलाप्रमाणे असते आणि मग जसं आपण आपल्या मुलाची चूक पदरात घेतो तसं तो त्या सबबीचं रक्षण करतो. प्लेटोच्या मते आपण आपल्या मनाला जिंकणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. रिमोट कंट्रोल आपल्या हाती हवा. आपल्या मनाच्या हातात आपला रिमोट कंट्रोल नको. अशा सबबी सांगणारे तुमच्या पाहण्यात सहवासात असतील तर त्यांना जरूर सांगा. यशस्वी होण्याची तुमची निष्ठा, प्रेम आणि धडपड कमी पडली, बदलून तर बघा. अशा कुरकुऱ्या मनाच्या मित्रांची वृत्ती कोणतीही सबब न सांगता. अगदी खरंय, खूप माणसं अशी आपल्या आजूबाजूला दिसतात की जी केवळ सबबी सांगत असतात. खूप छान लिहिलंय, अगदी मला आवडलं. धन्यवाद. उद्या अशाच पुढच्या एका छान गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. बाय.